सोबतच राज ठाकरे यांनी अनेक व्हिडिओ दाखवले। या संदर्भात भाजपचे नेते प्रवीण दरेकर आपल्याशी जोडले गेलेले आहेत चर्चा करण्यासाठी। प्रवीणजी, माझा आवाज आपल्याला येत असेल अशी अपेक्षा आहे। राज ठाकरे यांचा हा मेळावा आणि त्यांनी सरकारवर अनेक आक्षेप घेतलेले आहेत। निवडणूक आयोग तुमचा गुलाम, निवडणूक आयोग गुलाम नाही असं म्हणतात। काय या संपूर्ण सभेसंदर्भात आपली प्रतिक्रिया? नाही, मला वाटतं की त्यांनी खोटं नॅरेटिव्ह सेट करण्याचा महाविकास आघाडी आणि राज ठाकरे साहेब आणि त्यांच्या पक्षांचा अजेंडा दिसतोय। आता ज्या अर्थी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब मुख्यमंत्री असताना केलेलं भाषण, जी आमची भूमिका सेम आहे। यादीच्या संदर्भामध्ये त्यावेळेला जी भूमिका होती तीच आमची आहे। त्याच्यामुळे आम्ही कुठे निवडणूक आयोगामध्ये हस्तक्षेप केला आहे, कुठे निवडणूक आयोगाला सांगितलं असंच करा आणि तसंच करा। ज्या दोष त्या ठिकाणी यादीत असतील त्या सदोष याद्या दुरुस्त करण्यासंदर्भात त्या ठिकाणी आमची नाव कुठे आहे? आता त्या ठिकाणी निवडणुकीला ज्या पद्धतीनं डेव्हलपमेंट होते आणि ते डेव्हलपमेंट आपण खोडून काढू शकत नाही। आता त्यांनी कोस्टल रोडचा उल्लेख केला, विमानतळाचा केला, अटल सेतूचा केला। आज मुंबई आणि परिसराचा विकास जो होतोय त्या विकासावरच आक्षेप घेतलाय। हा, पण ते अदानी यांना देण्यासाठी तुम्ही हे सगळं करताय असा थेट आरोप त्यांनी केला, त्यावर काय म्हणाल? नाही, आता एक लक्षात ठेवा, अदानी अंदानी हे त्यांचं काम करतायत। उद्या आपली मराठी माणसं त्या ठिकाणी काम करतायत, ते कॉन्ट्रॅक्ट करतायत। आपल्या महापालिका आपल्या ताब्यात असताना उद्धवजी ठाकरे साहेबांच्या किती मराठी माणसांना मोठं केलं, सत्ता असताना किती बिल्डरना आपण त्या ठिकाणी पाठीशी घातलं, तेव्हा कोणाचे चोचले पुरवत होतात, हाही इतिहास आणि ही सुद्धा यादी आम्ही यथावकाश समोर आणू की आपण कोणाचे चोचले पुरवत होते। आपल्या मांडीला मांडी लावून कोण बसत होतं? मराठी माणूस देशोधडीला लागला, त्याला तुमच्याकडे येऊन याचना करत होते, मातोश्री, ते मी पाहिलेलं आहे। मी नावासहित याद्या जाहीर करेन आणि तेव्हा मग खरं स्वरूप त्या ठिकाणी बाहेर येईल। मला वाटतं की त्यांनी याद्यांच्या संदर्भात जी भूमिका घेतली असेल त्याला आम्हाला काही वाईट वाटायचं कारण नाही। त्या ठिकाणी निवडणूक आयोगानं सदोष याद्या असतील तर ते योग्य ती भूमिका घेत असतात। आयोग हा स्वायत्त त्या ठिकाणी असतो आणि पुन्हा मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार। आता मला सांगा, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी अनेकदा काही महिन्यापूर्वी वरळीच्या डोम मध्ये झालेल्या सभेत सांगितलं, कुणाच्या बापाचा बाप आला तरी मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाणार नाही। याच्यापेक्षा स्पष्ट काय हवं? बरं, मुंबईतला मराठी माणूस काय मेलेल्या आईचं दूध प्यायलेला आहे का? जेव्हा त्याची अस्मिता पुढे येते, जेव्हा त्याच्यावर कोण अशा प्रकारे आघात करेल, तेव्हा कसा चवताळून पक्षाच्या पलीकडे जाऊन उठतो, हे वारंवार त्या ठिकाणी पाहिलेलं आहे। आणि त्याच्यामुळे मला वाटतं हे केवळ राजकारण आहे। राजकारणा पलीकडे त्यांच्या भूमिकेला त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा अर्थ आहे असं मला त्या ठिकाणी वाटत नाही। भावनेच्या आधारे जाऊन नॅरेटिव्ह सेट करून मतदार याद्याच बोगस आहेत, त्याच्यामुळे उद्या जर पराभव झाला तर त्या ठिकाणी त्याची कारणमीमांसा पण अगोदरच करून ठेवतायत असं मला या ठिकाणी वाटतं। बरं दरेकरजी, राज ठाकरे असं सुद्धा म्हणाले की जोपर्यंत निवडणूक यादीतले जे काही दोष आहेत ते काढले जात नाही, निवडणूक यादी जी स्वच्छ केली जात नाही, तोपर्यंत निवडणुका घेऊनच बा, अशी भूमिका त्यांनी थेट इशारा दिला असं म्हणायला काही हरकत नाही। त्यावर काय म्हणाल? निवडणुका घेणं, निवडणुका पुढे ढकलणं हा सर्वस्वी त्या ठिकाणी संविधानानं दिलेला आयोगाचा अधिकार आहे। पण ते होऊच देणार नाही असं म्हणतात। जर त्या ठिकाणी, माझं पूर्ण ऐकायला, जर त्या ठिकाणी निवडणुका सदोष असतील हे त्या ठिकाणी दिसलं असेल तर आयोग योग्य ती भूमिका घेईल। परंतु आपण तिकडे मला वाटतं म्हणून निवडणुका पुढे ढकला, त्या ठिकाणी अशा प्रकारचं आयोगाला किंवा संविधानाला चॅलेंज करण्यासारखं होईल। निश्चित जे सदोष याद्या असतील त्यातले दोष दुरुस्त करायला पाहिजे, याशी कोणाचंही दुमत असायचं काही कारण आहे असं मला अजिबात वाटत नाही। आणि निवडणूक यंत्रणा जी आहे, ज्या ज्या वेळेला त्यांना डिलिशन असतं, ऍडिशन्स असतं, नावं वगळण्याचं असतं, त्या त्या वेळेला ते भूमिका त्या ठिकाणी घेत असतील। आणि मग एखाद्या वेळेला आयोगाला दाखवलं तरी आयोगाने केलं नाही तर आपण आयोगाला दोषी पकडू शकतो। पण आयोगाला दाखवायचंच नाही, ती पण आपल्यासारखे हाडामासाची माणसं आहेत ना, ते काही यंत्र किंवा मशीन नाही आहेत ना।
आणि त्याच्यामुळे त्यांना जर दोष दाखवले आणि दाखवून पण दुरुस्त झाले नाहीत तर त्यांच्यावर आपण आक्षेप घेणं संयुक्तिक आहे. मला वाटतं आम्ही दाखवू, सगळेच दाखवतील जर कुठे काही चूक असेल तर, आणि चांगली दोषमुक्त यादी व्हावी याच्याशी आम्ही पण त्या ठिकाणी सहमत आहोत. बरं, पण तुम्ही मान्य करता का की निवडणूक जी प्रक्रिया आहे त्यामध्ये जे काही आक्षेप घेतले जाते किंवा मतदार याद्यांमध्ये जे आक्षेप घेतले जाते मतदार याद्यांमध्ये घोळ आहे? नाही, घोळ नाहीये. टेक्निकल काही मिस्टेक असू शकते. काही नावं इकडची तिकडे, तिकडची तिकडे. शेवटी कारण हे मशिनरीवर जेव्हा टेक्नॉलॉजीवर काम होतं त्यावेळेला मिस्टेक होऊ शकते ना. पण पर्पजली कुणीतरी स्कॅम केलाय, कुणीतरी नावं टाकलेत असं मला अजिबात वाटत नाही. आणि जर टाकली असतील असं कोणाला वाटत असेल तर त्याने जाहीर त्या ठिकाणी मांडावं. त्याबरोबर कोर्ट नावाची एक मोठी यंत्रणा आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी उभी करून दिले. आज त्या ठिकाणी कोर्टामध्ये त्या ठिकाणी कुठलाही अन्याय झाला तर आपण त्या ठिकाणी याचना करू शकतो. परंतु झोपलेल्याला जागा करता येतं, झोपेचं सोंग घेतलेल्याला जागा करता येत नाही. जर मला त्याचा इश्यूज बनवायचा आहे, मला निवडणुकीसाठी राजकारणाचा विषयच बनवायचा असेल तर त्या ठिकाणी मी संबंधित यंत्रणांकडे न्याय मागणार नाही. मी तो विषय भिजत ठेवेन आणि त्याचा राजकीय दृष्ट्या मतांसाठी कसा उपयोग करता येईल तो प्रयत्न मी करेन. याच्यावरनं स्पष्ट आपली भूमिका प्रामाणिक आहे की निवडणुकीसाठी तकलादू आहे ही यथावकाश राज्यातल्या जनतेसमोर येईलच. जी, धन्यवाद दरेकर जी, आपण न्यूज 18 लोकमतशी बातचीत केली त्या संदर्भात. दरम्यान राज ठाकरे त्यांनी त्यांच्या मेळाव्यातून काही महत्त्वाच्या मुद्द्यांना हात घातला.